दिवाली के मौके पर अब चीन के बने आकाश कंदील को कड़ी टक्कर देने के लिए भारत का पहला देसी ब्रांड तैयार हो चुका है। कोकण के मराठी उद्योगपति शेखर सावंत ने गंध क्रिएशन नाम से यह ब्रांड बनाया है। देवरूख में बनाई जा रही ये कंदील न सिर्फ इको फ्रेंडली है बल्कि पूरी तरह होममेड और फोल्डेबल भी है। सबसे खास बात यह है कि इन आकाश कंदीलों की आर्ट डिजाइनों को ट्रेडमार्क मिला है। देवरूख की करीब 20 जरूरतमंद महिलाओं को इससे रोजगार भी मिल रहा है। दिवाली के दौरान भारत में आकाश कंदीलों का लगभग 350 करोड़ रुपए का व्यापार होता है और अब इन देसी कंदीलों की मुंबई में भी जबरदस्त मांग है। भारताचा हा पहिला ब्रँड आहे, तो आम्हाला असं म्हणजे काहीतरी शिकायला पण मिळतंय, थोडंफार महिलांना रोजगार मिळतोय, प्लस मध्ये काही ना काही कोणत्या ना कोणत्या तरी महिला पुढे जाऊ शकतात, यातून हे काहीतरी हे मिळतंय। प्लस मध्ये गृहिणी घरी बसून राहण्यापेक्षा काहीतरी शिकू शकतात। नमस्कार, मी शेखर सावंत, राहणारा कलंबिस्त गाव आणि तालुका सावंतवाडी। 2013 मध्ये या कंदिलांची कॉन्सेप्ट माझ्या मनामध्ये आली आणि मी या कंदिलांना एक वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला। 4 वर्ष रिसर्च केला। त्या 4 वर्षाच्या रिसर्चातून असं जाणवलं की जर मी कलेच्या माध्यमातून आपल्या कोकणातल्या लोकांना जर रोजगार दिला तर तो एक खूप वेगळ्या प्रकारचा एक उपक्रम होऊ शकतो। त्या हिशोबाने मी प्रयत्न सुरू केले आणि देवरूख येथील डीकेड कॉलेजचे जे प्रिन्सिपल आहेत रणजित मराठे सर यांच्या सहकार्याने आम्ही एक अशी कॉन्सेप्ट तयार केली की याच्यातनं रोजगाराची निर्मिती कोणाला द्यायची, तर गरजू गृहिणी आणि कॉलेजचे स्टुडंट यांना जर आपण हातभार लावला तर त्यांना एक वेगळ्या प्रकारचा रोजगार मिळेल आणि त्यांना एक संधी पण मिळेल आणि याच्यातनंच जी भारतीय अर्थव्यवस्थेची जी करोडोची उलाढाल होते त्याच्यामध्ये एक आपला खारीचा वाटा होऊ शकतो। त्या हिशोबाने आम्ही प्रयत्न करून असं ठरवलं की हे आकाश कंदील आहे ते सगळ्यांपेक्षा वेगळे असले पाहिजेत, ते लोकांना इझी अवेलेबल असले पाहिजेत आणि ते जगाच्या कुठच्याही कोपऱ्यात पोचले पाहिजेत। मग त्याच्यासाठी मग आम्ही ते पर्यावरणपूरक, इको फ्रेंडली, त्याच्यानंतर फोल्डेबल आणि हँडमेड अशा प्रकारचे तिन्हींचं कॉम्बिनेशन करून एक ब्रँड बनवला आणि त्याच्यामध्ये आपल्या भारतीय संस्कृती म्हणजे जी कला आहे त्याच्यामधले काही फॉर्म्स आम्ही त्याच्यामध्ये टाकले आणि एक उत्कृष्ट प्रकारचे असे कंदील तयार केलेले आहेत जे तुमच्यासमोर आता अवेलेबल आहेत। धन्यवाद।